माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करीतो. बस. बाप मी खरा द्राक्षवेल आहे, द्राक्ष, आणि माझा बाप माळी आहे. माळी. फाटे हवे. आज फाटे पुढे जायला पाहिजे का पाठीमागे तेवढंच राहायला पाहिजे? पुढे जायला पाहिजे. याचा अर्थ समजून घ्या. मी इथं ह्याच घरामध्ये राहायचं नाही, मला एक आशा आहे की मोठ्या बिल्डिंग मध्ये राहायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता बाप काय म्हणतोय, पोरगं मोठं झालं की याला सायकलवरच घ्यायचं नाहीये, याला गाडी द्यायचं. आताची पोरं सायकलच मारते सोडा. काय सांगा, तेवढं टेक्निकल फास्ट झालं. परंतु आम्ही टेक्निकल मध्ये फास्ट व्हायचं नाही आहे, आम्ही वचन मध्ये फास्ट व्हायचं, देवामध्ये फास्ट व्हायचं. आमच्या अंतरामध्ये निस्ता देवाचं कार्य काय करू, कसं प्रार्थना करू, कसं लोकांना सुवार्थ सांगू, मी कसं वाढलो ना लोकांना तसं वाढवायचं. प्रेज द लॉर्ड. मी एकच स्वर्गाला गेले की चालतं का? येशू म्हटला का मी एकलाच जातो, तुम्ही इथं थांबा म्हणून? काय म्हटला? योहान सुवर्तमान 14 अध्याय 1 वचन. तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये. योहान 14:1. तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. पुढे. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करायला जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन. बस.